हॅलो नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाव किलो डाळीचं प्रमाण सांगणार आहे पुरणपोळीसाठीचं, आणि पुरणपोळी झटपट स्वयंपाक होण्यासाठी काही टिप्स देखील सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता मी पहिल्यांदा सगळ्यात आधी पीठ मळते. पीठ भिजवून घ्यायचं, म्हणजे जेवढं पीठ चांगलं भिजेल तेवढं पोळी मऊ आणि लुसलुशीत होते. तर आता इथं बघू शकताय मी थोडं तेल थोडं पाणी घालत एकदम छान अशी कणिक मळून घेते. जेवढी कणिक चांगली भिजेल तेवढी चपाती मऊ होते. तर इथं बघू शकता कशा पद्धतीने कणिक मळून घेतली मी. तर आता मी डाळ शिजवून घेणार आहे. तर ही डाळ 1 वाटी आहे. पाव किलोला थोडीशी कमी आहे. तर ही डाळ 2 ते 3 वेळेला स्वच्छ अशी धुवून घ्यायचे. तर सगळं प्रमाण मी बरोबर परफेक्ट असं सांगणार आहे. तर जे नवीन पुरणपोळी करणारे आहेत त्यांच्यासाठी देखील उपयुक्त असा व्हिडिओ आहे. तर मी तर 1 वाटी डाळ घेतलेली आहे. तर त्यामध्ये 3 वाटी पाणी घालणार आहे आणि डब्यामध्ये शिजवून घेणार आहे. तर यामध्ये मी अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा तेल घालणार आहे. तर अशा पद्धतीनं पुरणपोळीचा स्वयंपाक करून बघा. तर यामध्ये मी ही डाळीचा डबा लावून घेणार आहे. त्यामध्येच मी भाताचा डबा आणि बटाटे देखील लावणार आहे. त्यामुळं गॅसची देखील बचत होते, स्वयंपाक देखील पटकन होतो आणि एका कुकरमध्ये आपली 2 ते 3 कामं होऊन जातात. त्यामुळं मी बटाटे, भात आणि डाळ एकाच कुकरमध्ये लावते. तुम्ही देखील अशा पद्धतीनं नक्की करून बघा. आणि 3 ते 4 शिट्टीमध्ये परफेक्ट अशी डाळ शिजते. आपल्याला 50% डाळ शिजवून घ्यायची. तर इथं कुकर झालेलं आहे आणि इथं बघू शकताय डाळ 50% शिजलेली आहे. तर आता इथं पातेल्यात पाणी गरम करत ठेवले. त्यामध्ये जी 50% डाळ शिजवून घेतलेली आहे ती यामध्ये घालायचे आणि आपल्याला जेवढं येळवणी म्हणजे आमटीसाठी जेवढं येळवणी पाहिजे तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकताय यामध्ये डाळ चांगली शिजवून घ्यायची. तर इथं बघू शकताय डाळ चांगली शिजलेली आहे. इथं मी तुम्हाला दाखवते. डाळ बघू शकताय डाळ चांगली शिजलेली आहे. आता यातील पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे, जे आपण येळवणी म्हणतो. आमच्या भागात याला येळवणी म्हणतात. तर ते आता काढून घ्यायचं आहे साईडला. तर इथं बघू शकता एकदम पातळ देखील नाही आणि एकदम घट्ट देखील नाही आहे. तर या डाळीमधलं सगळं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता मी सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि जे काही थोडं शिल्लक राहिलेलं ते देखील आटवून घ्यायचं आहे पाणी आपल्याला. इथं मी सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण पाणी नितळून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकताय आणि जे थोडं शिल्लक राहिलेलं आहे ते गॅस लावून पूर्ण आटवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं डाळ पाणी काढलं की चांगली डाळ हलवायची आहे, नाहीतर मग खाली लागते. तर आता पूर्ण पाणी आटलेलं आहे. ज्या वाटीनं मी डाळ घेतलेली आहे त्याच वाटीनं 1 वाटी गूळ घेतला आहे. हे प्रमाण परफेक्ट आहे. तर अशा पद्धतीनं नक्की करून बघा. तर हे चांगलं हलवायचं आहे, एकजीव करायचं आहे. हे मध्ये मध्ये मिश्रण हलवायला लागतं, नाहीतर मग खाली लागतं. तर आता यामध्ये मी सुंठ, जायफळ, वेलदोड्याची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा. तर अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे. इथं पुरण परफेक्ट शिजण्याची ट्रिक सांगते, कसं ओळखायचं आहे ते. तर इथे बघू शकताय पळी उभी राहिली की समजायचं आपलं पुरण परफेक्ट असं झालेलं आहे. तर इथं लगेचच मी पुरण वाटून घेणार आहे. गरम आहे असलं की लगेच वाटतो. तर इथं कटाची आमटीची तयारी. तर इथं ओलं खोबरं, जिरं, 1 टोमॅटो आणि आलं लसूण घेतलेलं आहे. तर मी आता आमटीची फोडणी करते. त्याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आपल्याला. तर इथं आमटी फोडणी टाकण्यासाठी थोडंसं कटाच्या आमटीला तेल जास्त लागतं. तर इथं ठेचलेला लसूण घेतलेला आहे, जिरं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कढीपत्ता. या आमटीला कढीपत्ता लागतो आणि फोडणीसाठी हिंग घातलेला आहे. आणि जो वाटून घेतलेला बारीक मसाला केलेला आहे तो घालायचा आहे आणि मसाला छान असा परतून घ्यायचा आहे. तर इथं बघू शकताय मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे
आता यामध्ये मी एक सिक्रेट मसाला सांगणार आहे, तो म्हणजे मॅगी मसाला. हा मसाला घालून आमटी करून बघा एकदा, खूप छान होते. आणि हा मसाला घातल्यावर आमटी केल्यावर अजिबात पित्त होत नाही. तर अशा पद्धतीने नक्की आमटी करून बघा. तर आता यामध्ये आपली जी कांदा लसूण मसाला चटणी असते ती घातलेली आहे. जसं आपल्याला तिखट कमी जास्त हवं असेल त्याप्रमाणे घालून घ्यायचं आहे. आणि जे आपण एवढणी काढलेलं आहे ते यामध्ये घालायचं आहे. अशा पद्धतीने ही साधी सिंपल अशी कटाची आमटी आहे. हा मसाला घालून अशा पद्धतीनं नक्की आमटी ट्राय करून बघा आणि कशी होती ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर यामध्ये आता मी येळवणं घातलेलं आहे आणि लगेचच कलर बघू शकताय आमटीचा. अजून त्याला उकळी देखील आलेली नाही. तर आमटीचा कलर तुम्ही तर बघू शकताय, खूप छान आणि टेस्टी होते आणि पित्त अजिबात होत नाही. तर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. या आमटीला जास्त शिजवायला वगैरे लागत नाही. 2-3 वेळा उकळी आली की 2-3 मिनटं शिजवून घ्यायचे आणि गॅस बंद करायचा आहे. तर झटकीपट अशी ही आमटी होते आणि छान लागते. तर इथं आमटी पुरण देखील माझं तयार झालेलं आहे. तर आता लगेचच पोळ्या लाटण्यासाठी घेणार आहे. तर मी इथं आता पोळ्या लाटायला घेतलेल्या आहेत. तर मी तेलाच्या पोळ्या करते, पिठाच्या पोळ्या नाही करत. तर इथं उंडा करण्याची प्रत्येकाची पद्धत गोळा करण्याची वेगवेगळी असते. तर अशा पद्धतीनं गोळा करून हलक्या हातानं पहिल्यांदा असं गोळा थोडासा हे करून घ्यायचा आहे, मगच लाटायला घ्यायचं आहे. तर याला थोडं तेल जास्त लागतं. तर एकदम सावकाश हलक्या हातानं असं पोळपट फिरवत एकदम हलक्या हातानं आपल्याला लाटणं फिरवायचं आहे. आपण चपातीला जसं फास्ट फिरवतो तसं फिरवून चालत नाही, एकदम नाजूक हाताने करायला लागतं. तर इथं बघू शकता मी कशा पद्धतीनं पोळी लाटून घेतलेली आहे. तर ही पोळी काटाना देखील एकदम छान लाटायला लागते, नाहीतर मग काप एकदम जाड होतात आणि ते भाजत नाहीत व्यवस्थित. त्यामुळे एकदम काटापर्यंत पोळी छान अशी लाटायला लागते. तर इथं बघू शकता मी कशी लाटून घेतलेली आहे. तर इथं माझी पोळी पूर्ण लाटून झालेली आहे आणि अशा पद्धतीनं हलक्या हातानं लाटण्यावरती घ्यायची आणि आपल्या बाजूनं पोळी टाकायची, उलटी पोळी नाही टाकायची. पोळी तव्यावर टाकली की गॅस मोठाच ठेवायचा आहे, म्हणजे पोळी चटकन भाजते आणि पोळी छान भाजली जाते सगळ्या बाजूनी. तर दुसऱ्या गोळ्यानं मी पोळपाटावरचं सगळं तेल अशा पद्धतीनं घेतलेलं आहे. तर इथं बघू शकताय म्हणजे पोळपाटावरचं तेल खाली गळत वगैरे नाही, तर ते छान असं त्या पिठाच्या गोळ्यानं मी पुसून घेतलेलं आहे. तर इथं बघू शकताय माझी पोळी टम्म अशी फुगलेली आहे आणि काठ देखील एकदम नाजूक तुम्हाला दिसत आहेत. एकदम जाड अशी पोळी नाही आहे, एकदम नाजूक अशी पोळी केलेली आहे. तर अशा पद्धतीनं मी सगळ्या पोळ्या करून घेते. तर इथं बघू शकताय पोळीला छान असा कलर आलेला आहे. तर अशाच पद्धतीने मी दुसरी देखील पोळी करून घेते. तर प्लीज माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर नवीन असाल माझ्या चॅनेलवर तर. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर अशा पद्धतीनं मी दुसरी देखील पोळी लाटून घेते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर असेच माझे व्हिडिओ सगळे बघा. छान छान रेसिपीज माझ्या कशा वाटतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर ज्या कोणी नवीन गृहिणी, नवीन लग्न झालेल्या ताई असतील त्यांनी अशा पद्धतीनं, ज्यांना अजिबात पोळ्या करता येत नाहीत त्यांनी अशा पद्धतीनं परफेक्ट प्रमाण आहे, असे मी जे प्रमाण सांगितले ते प्रमाण एकदम ॲक्युरेट आहे. त्या पद्धतीनं नक्की पुरणपोळी करून बघा आणि कटाची आमटी करून बघा. कटाची आमटी कशी होते ते मला कमेंट करून नक्की सांगा. खूप छान आणि टेस्टी होते आणि अगदी साधी सिंपल अशी केलेली आहे. तर नक्की ट्राय करून बघा आणि आमटी आणि पोळ्या अशा पद्धतीने कशा होतात ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तर चला असेच माझे रोजचे व्हिडिओ, नवीन नवीन रेसिपीज असतात त्या नक्की बघत जा. तर असेच सपोर्ट असू द्या. तर चला, थँक्यू.